तुमचा आरसा योग्य ठिकाणी बसवलाय का, तो आरसा तुम्हाला लाभदायक ठरतोय का तुमची एनर्जी ब्लॉक करतोय, या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघा. आरसा कोणत्या दिशेला असावा? उत्तर दिशेला, ईशान्य दिशेला किंवा पूर्व दिशेला असणारा आरसा आपल्याला लाभदायक ठरू शकतो. या 3 दिशेला आरसा असावा. आता आरसा असावा तर कसा असावा? तर आरसा हा रेक्टँगल शेपमध्ये असावा किंवा सर्क्युलर शेपमध्ये, ओव्हल शेपमध्ये असावा. वेडावाकडा डिझाईनचा आरसा आपल्याला नकोय, तुटलेला फुटलेला आरसा नकोय किंवा त्याच्यावरती खूप सारे डिझाईन्स काढले आहेत, ब्लॅक असं काही असेल, काळपट अशा स्वरूपात काही गोष्टी काढलेल्या असतात, खूप डेकोरेशन असतं, लाल कलर वापरलेला असतो, तर लाल कलर, काळा कलर अजिबात त्या आरशावरती नकोय. आरसा अतिशय आकर्षक, सुंदर असा असावा. तो उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशेला असावा. या 3 दिशांच्या व्यतिरिक्त इतर जर कुठं आरसा असेल तर तो महाभयंकर वास्तुदोष ठरू शकतो, घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. मग आपल्याला काय करायचंय? उत्तर दिशा, ईशान्य दिशा आणि पूर्व दिशा हे सोडून इतर ठिकाणी असणारे आरसे आपण झाकून ठेवू शकतो. ज्यावेळी वापर करायचा आहे त्याच वेळेला फक्त ते वापरायचे. फर्निचरच्या आतमध्ये आपण त्या आरशांची रचना करू शकतो किंवा जर बाहेर असतील तर त्यांना एखादा पडदा करू शकतो. इतर वेळेला पडदा झाकून ठेवायचा, म्हणजे तो आरसा झाकला जाईल. रात्रीच्या वेळेला आरसे हे झाकले गेले पाहिजेत कंपल्सरी. बेडरूम मध्ये आरसा टाळला पाहिजे. मिरर हा बेडरूम मध्ये अजिबात अलाउड नाहीये. त्याच्यासोबत आरशामध्ये टॉयलेटचं प्रतिबिंब पडता कामा नये. जिन्याच्या समोर जर आरसा असेल, स्टेअरकेसच्या समोर, तर ते एक दोष आहे. जिन्याचं प्रतिबिंब आरशामध्ये कधीही पडता कामा नये. ह्या आरशाच्या अत्यंत महत्वाच्या टिप आहेत. बऱ्याच वास्तू परीक्षणामध्ये मी ज्यावेळी वास्तू बघायला गेलेलो असतो त्यावेळी असं लक्षात येतं की बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत पण आरसा त्यांनी रॉंग दिशेला बसवलाय, त्यामुळं त्यांची कामं होता होत नाहीत, अडचणी क्रिएट होतात, बऱ्याच गोष्टींमध्ये अडथळे क्रिएट होतात. याचं कारण असतं मिरर. चेक केल्यानंतर लक्षात येतं की चुकीच्या दिशेला त्यांनी मिरर बसवलेला आहे किंवा चांगल्या दिशेने बसवलेला आहे आणि तो स्वच्छच ठेवलेला नाही. आपल्याला मिरर जो आरसा आहे तो क्लीन केला पाहिजे, चांगल्या पद्धतीने सुशोभित केला पाहिजे. कारण वास्तुशास्त्रामध्ये, फेंगशुईमध्ये मिररला एक अनन्यसाधारण महत्व आहे. तिथून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण टिप्स मी घेऊन येत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. तुम्ही माझे व्हिडिओ चॅनलवरती बघू शकता. चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा, कारण एक महत्वाचा व्हिडिओ याच्यानंतर घेऊन येणार आहे जो तुमच्याकडनं मिस होऊ नये. ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलाय ज्याच्यामध्ये वास्तूच्या अशा काही पॉवरफुल टिप्स आहेत की तुमची कामं अडकलेली असतील, तोंडाशी आलेला घास जात नसेल, म्हणजे काही ना काही ऑब्स्टॅकल्स येत असतील, कन्व्हर्ट होत नसतील कामं, तर त्याच्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स दिलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ 100% मध्ये बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आरसा कोणत्या दिशेला आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. मी त्याचा एक उपाय तुम्हाला सुचवतो. थँक्यू.